फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला सांगितले की त्यांचे रोटा शिवारामध्ये पोल्ट्री फार्म आहे आणि 14/8/2024 रोजी ते त्यांच्या ओळखीच्या महिलांसोबत त्यांच्या पोल्ट्री फार्मच्या त्या तिथे हजर असताना 3 अनोळखी मुले ही त्यांच्या रूममध्ये आली आणि त्यांना त्यांच्याजवळून त्यांच्या रूममधून मोबाईल फोन आणि रोख रक्कम आणि एक त्यांची काळी बॅग हे घेऊन सोबतच त्यांची त्या सोबत असलेल्या महिलेने सुद्धा त्यांच्यासोबत त्या 3 मुलासोबतच त्यांना रूममध्ये बंद करून ते निघून गेले, चोरी करून निघून गेले. असे फिर्यादींनी आमच्याकडे फिर्याद दिल्यावर आम्ही तात्काळ त्या महिलेला ताब्यात घेऊन तिला विचारपूस केली आणि तिच्याकडून तिच्यासोबत आणलेली तिने जे 3 मुले होते त्यांनासुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्यांना सविस्तर विचारपूस केली आणि सदर गुन्ह्यात आम्ही 4घांनाही अटक केलेली आहे. त्यांच्याकडून ती जी काळी बॅग त्याच्यात फिर्यादीचे कागदपत्र होते, तसेच रोख रक्कम ₹3000 आणि मोबाईल फोन आणि त्यांनी जे गुन्ह्यात वापरलेली कार असा आम्ही मुद्देमाल जप्त करून कारवाई केलेली आहे. सदर फिर्यादींनी काही 2-3 दिवस अगोदर त्या महिलेला सांगितले होते की बाबा मी बँकेतून ₹4,00,000 काढणार आहो, पण त्यांनी ते पैसे काढले नव्हते. ₹1,00,000 काढले होते आणि त्याच्यातील ₹90,000 कुठे व्यापाऱ्याला दिले होते. ₹10,000 होते. पैसे नसल्यामुळे त्या बॅगमध्ये फक्त फिर्यादीचे कागदपत्र, संबंधित आधार कार्ड, इतर कागदपत्र होते आणि ते कागदपत्र नंतर त्यांना पैसे न मिळाल्याने आरोपींनी ते कागदपत्र बॅगच्या जाळलेली आहे. हो, आणि याच्यात आपण आरोपींना पण 24 तासाच्या आत अटक करून कारवाई केलेली आहे आणि तपास सुरू आहे आपला.